नंदुरबारमध्ये पैशाच्या वादातून गोळीबार। नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारात पैशांच्या वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत 2 व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारात शेतीच्या कामाच्या पैशांवरून झालेला वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे। संजय माळी हे शेतीचे काम करत असताना संजय ठाकरे यांनी त्यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्राथमिक माहितीनुसार शेतीच्या कामासाठी संजय माळी यांनी संजय ठाकरे यांना पैसे दिले होते, मात्र हे पैसे परत न केल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता। याच वादातून गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेत 2 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी 1 राऊंड फायर झालेल्या काडतुसाचे कवचही पोलिसांना आढळून आले आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी दिली आहे। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे। INDTV न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट। नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबाराची घटना झाली। अशा प्रकारे कंट्रोलला आणि पोलीस स्टेशनला कॉल आल्यावरून मी इथे व्हिजिटला आलेली आहे। ही जागा जी आहे ही नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते आणि गोळीबाराची घटना झाल्याचे पुरावे इथे मिळत आहेत। प्रायमा फेसी जी काही माहिती मिळालेली आहे त्यावरून आर्थिक संबंधातून आणि आपापसातील व्यवहारातून ही घटना झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। आपला पोलीस तपास सुरू आहे। विक्टिम जो आहे त्याचं स्टेटमेंट सुरू आहे आणि त्यानुसार जी काही कायदेशीर कार्यवाही करणं पुढे आवश्यक आहे ती कार्यवाही आपण करत आहोत। माझं नंदुरबारच्या सर्व नागरिकांना निवेदन आहे, आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कायदेशीर कार्यवाही सुरू आहे आणि आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त आपण कडक कारवाई करत आहोत। उद्या ईद आहे, ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं मी सर्वांना आवाहन करते।